आज करूयात ह्या कोळंबीची ग्रेव्ही. त्याच्यासाठी ह्या कोळंब्या साफ करून घेतल्या. जो काळा धागा असतो तो काढून घेतला आणि स्वच्छ धुवून पण घेतल्या. आता ह्या कोळंबीला थोडं आपल्याला मॅरिनेट करावं लागेल. तर त्यासाठी त्याच्यावरती थोडं हा गरम मसाला घ्यायचा, हळद आणि लिंबाचं पाणी असं सगळं हे मसाले आणि लिंबाचं पाणी मिक्स करून 10 ते 15 मिनिटं हे कोळंबीला मॅरिनेट करून ठेवायचं. हे मसाले लावून झालेत. मी आता साईडला ठेवून देते. आता वाटणासाठी टोमॅटो घ्यायचा, लसूण पाकळ्या लागणार, कांदा लागेल आणि खोबरं. जेवढं वाटण्यासाठी लागणार आहे जसं की खोबरं, लसूण सोलून घेतली, टोमॅटो चिरून घेतला, कांदा चिरून घेतला. हे जे सगळं चिरून घेतलंय ते ह्या 1 चमचा तेलामध्ये सगळं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याचं आपण वाटण करायचं. सगळं एकत्रच टाकायचं, थोडं तेलावरती फ्राय करायचं आणि सगळं हे थंड झाल्यानंतर आपलं वाटण करून घ्यायचं. आता हे वाटण आपलं मी करून घेतलंय. त्याचबरोबर मॅरिनेट केलेली कोळंबी पण इथे साईडला ठेवली आणि फोडणीसाठी आपल्याला कांदा आणि मिरची लागेल तेही कापून घेतले. तेल घेते पॅनमध्ये आणि जे फोडणीसाठी घेतले ते टाकते त्याच्यामध्ये. हे सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण वाटण केलंय ते घालायचं आणि हे वाटण थोडं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ही मॅरिनेट केलेली कोळंबी त्याच्यामध्ये आपण गरम मसाला, हळद घातलंय. त्यामुळे इथे जो आपण मसाला घालतोय तो फिश मसाला आहे, बाहेरचा असतो रेडीमेड तो आणि आपल्या घरगुती मसाले हे 2च मसाले घालायचे त्या वाटणामध्ये आणि ते वाटण थोडं तेलावरती परतून घ्यायचं. त्यानंतर ते मॅरिनेट केलेलं कोळंबी त्यामध्ये घालायचे. नेहमीप्रमाणे रश्श्यानुसार त्याच्यामध्ये वाटणाचं पाणी घालायचं. अजून रस्सा हवा असेल तर आपलं साधं पाणी घालायचं. मीठ घालायचं चवीनुसार आणि हा रस्सा शिजवायचा. कोकम पण घालायचं आंबटपणासाठी आणि हा रस्सा तयार होईल त्यावेळी वाटीमध्ये काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण कोकम टाकलं आहे. आपण सहसा कोकम जे टाकतो ना ते रस्स्यामध्ये आपण खाताना बाजूला करतो, पण कधीतरी ना ते कोकम पण खाऊन बघा, मस्त लागतं. पावसाळा सुरू झाला की कोण जाते मार्केटमध्ये, डब्यामध्ये असते सुकी मच्छी ती काढायची. आता हे बोंबील आहेत, बारीक आहेत पण ठीक आहेत. तर ते मी आता फ्राय करून घेते कारण की कोळंबीचा रस्सा झाला आहे त्याच्याबरोबर हे फ्राय केलेले सुके बोंबील छान लागतील. हे मी कट करून घेतले आणि आता पाण्यामधून थोडेसे धुवून घेते. त्या ताटामध्ये ना मी 5-6 कोकम घेतले, ते हाताने चुरले. आता हे चुरलेली ती कोकम आहेत. आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ हे सगळं मिक्स करायचं आणि जे आपण धुतलेले बोंबील आहेत ते त्या मसाल्यामध्ये सगळा मसाला ह्यात त्या बोंबीलला लावून घ्यायचा आणि तव्यावरती फ्राय करायचं. दोन्ही साईडनी फ्राय करायचं. थोडं छोटे बोंबील आहेत त्यामुळे गॅस आहे ना थोडं मला कमी ठेवावं लागेल आणि ह्या कमी गॅसवरती फ्राय केलेले बोंबील आपले तयार आहेत.